आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. या अगोदर जो सामना झाला होता तो घोडेगोम विरुद्ध पळसप आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय तो पळसप संघाचा आयकॉन अर्थातच आदित्य मेंगे याला. आदित्य याला विनंती असेल की मित्र आपण इकडे पवेलियन कडे यायचं आहे. चला पंच, टीम मीटिंग करायची नाही कोणतीही आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या फेरीतला तिसरा सामना पाहतोय खामगाव केतन विरुद्ध मुद्रे. लाईव्ह ऍक्शन आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. टिप्पू सुलतानचं हे भव्य दिव्य असं क्रीडांगण आणि निश्चितच आता उन्हाचा पारा देखील थोडासा चढला गेला आहे. स्पोर्ट्स एम्पायर या चॅनलच्या माध्यमातून हे लाईव्ह स्ट्रीमिंग करतायत आपले समाज बांधव. स्पोर्ट्स एम्पायर या यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतो लाईव्ह स्ट्रीमिंग आणि हे लाईव्ह स्ट्रीमिंग करतायत आमचेच समाज बांधव बंधू राकेश आणि त्यांचे सहकारी आदर्श कासार. चला सामन्याला सुरुवात होत आहे. खामगाव विरुद्ध मुद्रे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आलाय तो केतन आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय तो कृपेश. तसेच मुद्रे संघाकडून सलामीला गोलंदाज आलाय तो दीपेश. पहिला चेंडू आखुड टप्प्याचा चेंडू यावेळी एलिब्रेशन मिळालं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या चेंडूवर पहिलाच हादरा बसतोय खामगाव संघाला. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आदित्य याला सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी आमच्या यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग शाखेचे अध्यक्ष विठोबाजी महाडिक साहेब यांना विनंती करेन की आदित्य याला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. तसेच आमचे समाज बांधव बबनदादा चिले या स्पर्धेसाठी यांनी देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित दाखवले. तर माजी उपाध्यक्ष यांनी देखील या ठिकाणी आपली आवर्जून उपस्थिती दाखवले. त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. तसेच मी साहेबांना विनंती की आपण आदित्य मेंगे याला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. आपले एम जी गोल्डचे सर्व मंगेशजी चिले साहेब यांचे मोठे बंधू बबनजी चिले साहेब यांचं आगमन मैदानामध्ये झालंय. आता चला लाईव्ह ऍक्शन पाहतोय आपण. कट केला होता चेंडू गेला होता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने स्कोर बोर्ड पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे खामगाव केतन संघाची 4 आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये पाहतोय भंड्या आणि दीपेश यांची जोडी पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा पूल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून चेंडू होतोय सीमा पार. येस इट इज अ षटकार. कम ऑन डीजे.
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय हे जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार धन्यवाद झाल्यासारखं डीजे. आमचे बंधू प्रफुल्ल तटकरे, जर आपण कुठे असाल तर इकडे माईक कडे संपर्क साधायचा आहे. तसेच आमचे समाज बांधव प्रथमेश दाभेकर यांना देखील विनंती असेल की आपण देखील इकडे माईक कडे थोडासा संपर्क साधायचा आहे. प्रफुल्ल तटकरे, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर माईक कडे संपर्क साधायचा आहे. लाईव्ह ऍक्शन मॅच कडे आपण वळतोय. धाव संख्या झालेली आहे ते 14. दीपेशाच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. हल्ला बॉल चढवलाय तो हो खामगाव संघाच्या फलंदाजाने. बंड्या याने आक्रमण पाहायला मिळतोय. बंड्याच्या बॅट मधून दीपेशाला बॅकफुटला ढकललंय. यावेळी गुडलेनचा चेंडू, चांगला समाचार घेतलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. मिस जेल होतोय, चेंडू होतोय सीमा पार. ये सिटीचे षटकार कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आमगाव गावचे माजी अध्यक्ष प्रकाशजी कांबळे साहेब यांच्याकडून या षटकारासाठी बंड्या याला रोख कॅश प्राइज आलंय 100 रुपयाचं. धन्यवाद साहेब. असंच आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवा. खेळाडू हे मैदानामध्ये आपलं प्रदर्शन घडवत असतात, परंतु त्याला कुठेतरी एक पाठबळाची गरज असते आणि ते पाठबळ आपल्याला साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लाईव्ह ऍक्शन पाहतोय बंड्या. यावेळी रिव्हर्स स्वीट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे देखील दाद केली जाते. एक लेग बाईटच्या स्वरूपाने या धावेची सांगता होते. ओके सॉरी. आणि हा बाद होतोय. बॅक टू द पवेलियन बंड्या. कम ऑन डीजे. प्रफुल्ल शिर्के, प्रफुल्ल तटकरे. आमचे शिलीम गावचे एक गोड आवाज समालोचक प्रफुल्लजी तटकरे साहेब यांना मी विनंती करेन की या पुढील समालोचनाचा भार आपण सांभाळायचा आहे. श्रीकृष्ण चषक 2026 आपल्या या मानाच्या चषकासाठी उपस्थित आपल्या समाज बांधव इकडे उपस्थित आहेत. मी त्यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो. या मुंबई शाखेचे माजी सचिव सुनील घोले यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सत्कार करण्यासाठी विनंती करतो अर्जुन गायकर यांना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा माझ्या सिलिमगावची ग्रामदेवता सोमजाई चरणी नतमस्तक होतो. सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा, बोट छाटली तयांची त्या राजांना माझा मानाचा मुजरा. वळूया सामन्याकडे. प्रथम फेरीतील तिसरा सामना खामगाव विरुद्ध मुद्रे. यानंतर आपल्या श्रीकृष्ण चषक साठी मालिकेवर चषक देणारे आपले प्रवीण सावळे साहेब यांचा सत्कार आपल्या मुंबई शाखेचे अध्यक्ष विठोदादा माडिक यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करायचा आहे. प्रवीण सावळे साहेबांचं नेहमीच आपल्या समाजासाठी खूप असं मोलाचं सहकार्य सतत होत असतं. यावेळी मालिकावीर चषक देऊन आपल्या समाजासाठी मोलाचं असं सहकार्य करून
यानंतर ज्यांच्यामुळे भाऊ घे फटाफट, मध्येच बोलतोस. यानंतर गोडीगावचे आपले सदस्य, समाजाचे स्थानिक सदस्य शांताराम खेडेकर साहेब यांचंही इकडे आगमन झाले आहे. मी गजानन कासार साहेबांना विनंती करतो की आपण काकांचा सत्कार करायचा आहे. पंधरा गावातील सदस्यांना विनंती आहे की आपल्या गावातील आपले अध्यक्ष, सचिव, खजिनदार या प्रतिष्ठित व्यक्ती इकडे आले असतील तर त्यांची नावं सुचवून समाजाला सहकार्य करायचं ही आग्रहाची विनंती. नंतर असं बोलू नका की बाबा आमच्या गावच्या अध्यक्षाचं, सचिवाचं या खजिनदाराचा सत्कार केलं नाही किंवा राहून गेलं. तत्पूर्वी आपल्याला सूचना देऊन आम्ही सूचित करतोय की आपल्या गावातील आलेले प्रमुख पाहुणे, प्रतिष्ठित व्यक्ती, अध्यक्ष, सचिव, खजिनदार इकडे आले असतील तर त्यांचं सत्कार स्वीकारून घ्यायचं ही विनंती आहे. लेप गाऊलवाडी गावचे खजिनदार चंद्रकांत कांबळे यांचं इकडे आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे होऊया. गोलंदाजी मार्कवर राजच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, परंतु 4 चेंडू एकच चेंडू हा गिनला गेलाय. 3 चेंडू अतिरिक्त धाव, दुसरा षटक मार्गस्थ, स्ट्राइक एंडला आहे तो. आपल्या समाजाचे आदर्श असे व्यक्तिमत्व, उद्योजक आणि समाजासाठी वेळोवेळी मुलाचे सहकार्य करणारे लेप गौलवाडी गावचे सुपुत्र बळीराम गायकर साहेब यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करून साहेबांना बसण्याची विनंती करतो. यानंतर गोडीगुम गावचे खजिनदार निलेशदादा खेडेकर यांनी आपल्या संघांसाठी 36 मेडल असं मोलाचं सहकार्य करून समाजाला योगदान दिलं, त्याबद्दल त्यांचंही स्वागत. मी दादाला विनंती करतो की आपण आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. महेंद्र माडिक शिलीमगाव सदस्य यांना विनंती करतो की आपण निलेशदादा यांचा सत्कार करायचा आहे. भाऊ हे घेऊन जा, काय लागलं याच्यानंतर कोण आहे? टॉस झालाय ना? नाही मी मिड इनिंगला घे. यानंतर समाजाला असं मोलाचं सहकार्य नेहमीच असतो. तरुण तडफदार गोडीगुम गावचे सचिव विशालदादा खेडेकर यांचंही इकडे आगमन झालेलं आहे. मी संतोष दादा खताते यांना विनंती करतो की आपण विशालदादांचा सत्कार करायचा आहे. धाव संख्या 25. समर्थ नगरचे तरुण तडफदार असे माजी अध्यक्ष आणि यादव साहिक समिती गोयली विभागाचे माजी सचिव योगेश दादा यांचे इकडे आगमन झालेलं आहे. मी प्रशांत दादा खेडेकर यांना विनंती करतो की आपण योगेश दादा यांचा सत्कार करायचा आहे. योगेश दादा माडिक.
यानंतर आमच्या शिलीम गावचे माजी अध्यक्ष, आमच्या तरुणांचे सगळ्यांचे मार्गदर्शक, शांत संयमी असे वसंत कदम साहेब यांचंही इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपल्या समाजासाठी नक्कीच वेळोवेळी मोलाचं असं सहकार्य असतं. मी विठो दादा यांना विनंती करतो की आपण वसंत कदम साहेब यांचा सत्कार करायचा आहे. वसंत कदम साहेब यांनी देणगी स्वरूपात 501 रुपये असं बक्षीस देऊन समाजाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं खरंच खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. साहेबांचं नेहमीच समाजाला सहकार्य लाभलेलं आहे, लाभत आहे आणि यापुढेही लाभत राहील हा एक विश्वास व्यक्त करतो आणि पुनश्च आपले आभार मानून आपले धन्यवाद व्यक्त करतो. खामगाव गावचे माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी सुधीर कांबळे यांना विनंती करतो की आपण प्रकाश कांबळे साहेबांचा सत्कार करायचा आहे. आपल्या समाजाला नेहमीच असं सहकार्य करणारे पुरार गावचे सुपुत्र प्रतीकदादा. नाणेफेकीसाठी या ठिकाणी पाष्टी विरुद्ध निगुडमाल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचंय. प्रतीकदादा साबळे यांचं आगमन झालेलं आहे. मी कांबळे काकांना विनंती करतो की आपण दादाचा सत्कार करायचा आहे. प्रतीकदादाचं नेहमीच आपल्या समाजाला सहकार्य लाभत आलेलं आहे, यापुढे लाभत राहील हा विश्वास व्यक्त करून मी कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण दादाचा सत्कार करायचा आहे. लेप गावचे खजिनदार आणि क्रिकेट मैदानातील बादशाह चंदूदादा यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी दादाला विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. कांबळे काकांना विनंती करतो की आपण चंदूदादाचा सत्कार करायचा आहे. पाष्टी निगुडमाल ब्रेक मध्ये आवाज दे तरी पण पाहिजे. पाष्टी आणि निगुडमाळ संघाचे कर्णधार टॉर्च उडवण्यासाठी यायचं आहे. यानंतर खामगाव गावचे सुपुत्र श्याम कांबळे यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी सुधीर कांबळे यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करायचा आहे. श्यामदादा कांबळे कुठे असतील त्यांनी स्टेजकडे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे.
घे सुधीर, लिहून घे. पैसे कॅश कोणाकडे जमा केले? ते प्रतीक साबले वाटतं. भाऊ, प्रतीक साबले पुरा जमा झाले सुधीरकडे. ते अगोदर केलेले आहे, मग तिकडेच करा. आमच्या सिलीम गावचे माजी सचिव सॉरी उपसचिव राजेंद्र माडिक यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी राजेंद्र माडिक यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. पुढे न जाता सत्कार स्वीकारून आपण आपल्या मार्गस्थ व्हायचं आहे. मी अर्जुन गायकर यांना विनंती करतोय की आपण राजेंद्र माडिक यांचा सत्कार करायचा आहे. आले आले बघा या. श्याम कांबळे दादा यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी सुधीर कांबळे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. भाऊ फोन वाजतोय. झाली? हॅलो. काय माहिती सांगतो. आमच्या सिलीम गावचे उपसचिव नरेशदा. आमचे मोठे बंधू राजदादा माडिक यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी बाळकृष्ण काका कांबळे यांना विनंती करतो की आपण दादाचा सत्कार करायचा आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 आणि या ठिकाणी मुद्रा संघाच्या समोर आव्हान असेल ते 45 धावांचं. तत्पूर्वी मी निगुडवाल आणि पाष्टी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. भाऊ आलेत, कॅप्टन घे जा. घे आधी ते घे. प्रतीकदादा साबळे यांच्याकडून या आपल्या चषकासाठी 500 रुपयाचे पारितोषिक दिल्याबद्दल दादा आपले खरंच खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. तुमचं सहकार्य हा नेहमीच असतो आणि यावेळी दिलं त्याबद्दल आपले सततचे आभार. टॉर्च उडवण्यासाठी मी विनंती करतो आपल्या समाजाला नेहमीच असे सहकार्य करणारे लेपगावचे सुपुत्र उद्योजक बळीराम गायकर साहेबांना विनंती करतो की आपण या दोन्ही संघाचा टॉस उडवून घ्यायचा आहे. नवदीप क्रिकेट संघ पाष्टी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ निगुडमाल दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख पाहुणेमधून बलिराम दादा गायकर यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी नाणेफेक घ्यायचं आहे. या ठिकाणी निगुडमाल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मी कर्णधार कल्पेश याला विचारणा करतो आपण काय स्वीकाराल? बॅटिंग स्वीकारतो. सर्वप्रथम पहिल्यांदाच ह्या ठिकाणी बॅटिंग घेतलेली आहे. आतापर्यंत चौथ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जो निगुडमाल संघाने घेतला आहे. मी त्यांना विचारू इच्छितो काय रणनीती असेल आणि किती पर्यंत आपण धावा या ठिकाणी उभारण्यात सक्सेसफुल व्हाल? मी 30च्या प्लस मारण्याचा प्रयत्न करू. मुंद्रेगावचे फलंदाज लवकरात लवकर धन्यवाद. ग्राउंडवर यायचं आहे. मुंद्रेगावचे तसेच फलंदाज पाष्टी गावचे कर्णधार सुरेंद्र यांना मी या ठिकाणी प्रथम गोलंदाजी त्यांना नाणेफेक या ठिकाणी गमावून सुद्धा मिळाली आहे. त्या निर्णयाबद्दल ते काय सांगू इच्छितात? मी तर टॉस जिंकला तर पहिली फिल्डिंगच घेणार होतो. त्यासाठी धन्यवाद. जयसिंगचा असेल का 30-35 पूर्ण करण्याचा ट्राय करतो. मी आपल्याला विनंती करतो आपल्या या समाजाच्या आयोजनाबद्दल या ठिकाणी आपण 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. धन्यवाद. सन्मान चिन्ह देण्यासाठी मी विनंती करतो लेपगावचे उद्योजक आणि आपल्या समाजाला सातत्याने सहकार्य करणारे
बलिराम दादा गायकर यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी फाष्टी गवलवाडी संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच प्रदीप दादा गायकर यांना मी विनंती करतो आपण निगुडमाल संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. आणि नाणेफेक या ठिकाणी निगुडमाल संघाने जिंकलेला आहे. निगुडमाल संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारून फाष्टी गवलवाडी संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. मी बळीराम गायकर यांचा साहेबांचा सत्कार करण्यासाठी आपल्या कमिटीचे सल्लागार बाळकृष्ण काका कांबळे यांना विनंती करतो की आपण बळीराम गायकर साहेबांचा सत्कार करायचा आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा सत्कार करायचा आहे. प्रदीप दादा गायकर, मी सुधीर कांबळे यांना विनंती करतो की आपण प्रदीप दादा गायकर यांचा सत्कार करायचा आहे. पळसप समर्थनगरचे अध्यक्ष आणि क्रिकेट मैदानातील बादशाह संदीपदादा माडिक यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तसेच समर्थनगरचे सचिव तरुण तडफदार असा अक्षय माडिक यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर खजिनदार गणेशदादा माडिक यालाही विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. वडाचीवाडी गावचे सुपुत्र आणि सचिव विनायकदादा कांबळे यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. सचिव आणि आमच्या शिलीम गावचे जावई राहुल माडिक यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. ज्या ज्या समाज बांधवांची प्रतिष्ठित मान्यवरांची नावं घेतली त्या सर्वांनी येऊन आपला समाजाकडून होणारा मान सन्मान सत्कार समारंभ स्वीकारून समाजाला सहकार्य करायचे अशी एक विनंती करतो. लेप गावचे सदस्य अविनाश ठसाळ यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. समर्थनगरचे तरुण तडफदार असे सचिव अक्षय खेडेकर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो बाळकृष्ण काका कांबळे यांना विनंती करतो की आपण अक्षय याचा सत्कार करायचा आहे. यानंतर गणेश माडिक खजिनदार समर्थनगर
यांचाही सत्कार मी काकांना विनंती करतो की आपण करायचा आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 8. विनायकदादा कांबळे यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी बालकृष्ण काका कांबळे यांना विनंती करतो की आपण विनायकदादाचा सत्कार करायचा आहे. पळसप आग्र्याचा कोण येथील खजिनदार योगेश मेंगे यांनी स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. समर्थनगरची सामना चालू ठेवा पंच. समर्थनगरची नावाजलेली बाप बेट्यांची जोडी मैदानातील बादशे संदीपदादा माडिक आणि दिकेश यांचं इकडे आगमन झालंय. मी संदीपदादांचं सत्कार करण्यासाठी सुधीर कांबळे यांना विनंती करतो की आपण दादांचा सत्कार करायचा आहे. तसेच समाजाला असं नेहमी सहकार्य करणारे भाविशदादा समाजाचे माजी सदस्य यांचा सत्कार करण्यासाठी मी सुधीर कांबळे यांना विनंती करतो की आपण दादांचा सत्कार करायचा आहे. रोख रक्कम 501 रुपये देऊन समाजाला मोलाचं असं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आमच्या शिलीम गावचे जावई राहुल माडिक यांचं इकडे आगमन झालेलं आहे. सुधीर कांबळे यांना विनंती करतो की आपण दादाचा सत्कार करायचा आहे. अर्जुन गायकर यांना विनंती करतो की आपण राहुल माडिक यांचा सत्कार करायचा आहे. आमच्या शिलीम गावचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपसचिव यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी बबनदादा चिले, सचिनदादा घोले, नरेशदादा धुमाळ यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आपल्या यादव सहाय्यक समिती गोवले विभागाची स्थानिक शाखेची धुरा सांभाळणारे तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक अध्यक्ष साबळे साहेब यांचे सुपुत्र यांचं इकडे आगमन झालेलं आहे. योगेश दादा साबळे धावसंख्या 16 यांचा मी सत्कार करण्यासाठी बालकृष्ण काका कांबळे यांना विनंती करतो की आपण योगेश दादा साबळे यांचा सत्कार करायचा आहे. आमच्या सिलीम गावचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव उपसचिव खजिनदार यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे.
गोडेगुमगावचे अध्यक्ष रमेश माडिक साहेब यांचं इकडे आगमन झालेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल ती मुद्रे संघाला. 6 चेंडू आणि 6 सीमाफार चौकार या ठिकाणी मारावे लागतील. 4 षटकारीने सुद्धा टार्गेट कंप्लीट करता येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. अविनाश दादा ठसाळ. गोलंदाजी मार्कवर शुभम युवा सितारा. पहिला चेंडू ब्लॉक होलचा चेंडू फ्लिक केलाय. गोडेगुमगावचे अध्यक्ष रमेश माडिक काका यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारायचा आहे. उमेश दादा खरपुडे यांना विनंती करतो की आपण काकांचा सत्कार करायचा आहे. अंगठी रुतून बसली हिऱ्याची अंगठी रुतून बसली. म्हटल्याप्रमाणे 6 चौकारांची या ठिकाणी अत्यंत गरज असताना 2 चेंडू 8 धावा 1 षटकार आणि दुहेरी धावाने पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा 4 चेंडू मध्ये 4 चौकार किंवा 2 षटकार जरी या ठिकाणी ह्या 2 चेंडूवर आले तरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा वडाची वाडी गावचे उपखजिनदार राहुल कांबळे यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. यानंतर आमच्या शिलीम गावचे अध्यक्ष बबन चिले साहेब समाजाचे माजी उपाध्यक्ष राहून गेलेले आहेत. समाजासाठी अहोरात्र झटणारे मोलाचं सहकार्य करणारे बबनदादा चिले यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. महेशदादा लाड यांना विनंती करतो की आपण बबनदादाचा सत्कार करायचा आहे. आमच्या कुणबी समाजाचे 16 गाव पंचक्रोशीतील सचिव आनंददादा खाडे यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो दादांना की आपण इकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. यानंतर शिलीम गावचे आमचे सचिन दादा 3 चेंडू आणि बोले, 12 धावा. उपाध्यक्ष. 2 मिनिटं भावेश माडिक. 3 चेंडू 12 धावा पुन्हा एकदा भिरकावून लावलाय. मिड विकेटच्या दिशेने येतोय सीमापार षटकार. विवेक धन्यवाद. 2 चेंडू आणि 6 धावा मॅच मध्ये रंगत. बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल दे जुना बॉल दे. बॉल 2 चेंडू आणि 6 धावा. 6 चेंडू 24 धावांची गरज असताना या ठिकाणी चांगला समाचार घेतलाय तो अभिषेकने शुभम याचा. 2 6 4 6 असे धावा करून आतापर्यंत त्याने 18 धावा या ठिकाणी जमवलेल्या आहेत 4 चेंडू मध्ये. आणि पुन्हा एकदा 2 चेंडू 6 धावा स्ट्राईकला आहे तो अभिषेक. पंच सामना चालू करायचा लवकरात लवकर. थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. दोन्ही फलंदाजांना सुद्धा विनंती आहे आपल्या समाजाच्या माध्यमातून होणाऱ्या मॅच लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्ण आपल्या समाजाची आहे. मी सर्वांना विनंती करेन कोणताही वेळ वाया न घालवता सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 चेंडू आणि 6 धावा स्ट्राईकला आहे तो अभिषेक.
अभिषेकच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर शुभम, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला आहे तो शुभम. शुभमच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी. शुभम विरुद्ध शुभम, शुभम विरुद्ध शुभम, पण जिंकेल तो एकच शुभम. 2 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा हा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते ती 40 या आकड्यावर. या आकड्यावर पोहोचते. 2 चेंडू 5 धावांची गरज. कल्पेश 2 मिनिटं थांबव. 39 धावसंख्या. धावसंख्या चालू करा. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 मिनिटं. हा वाईट आला. 40 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू बीट केलाय. सुंदर कमबॅक करतोय तो शुभम. शुभम विरुद्ध शुभम. आतापर्यंत शुभमच्या बॅट मधून 2 षटकार आणि 3 चौकारांची या ठिकाणी आपण आतिषबाजी पाहिली. शेवटच्या चेंडूवर मात्र त्याला सीमापार षटकार हा लावावाच लागेल, कारण 1 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय ते. शुभम विरुद्ध शुभम. खामगाव केतन विरुद्ध मुद्रे. दोन्ही संघाला या ठिकाणी विजयाची संधी. 1 चेंडू आणि 5 धावा. पंच सामना त्वरित चालू करा. कोणतीही मीटिंग या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही. कृपया सर्व संघांना विनंती असेल, आपल्या समाजाचे सामने आपल्यालाच पूर्ण करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर शुभम. पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला आहे शुभम. मुद्रे संघाकडून शुभम आणि खामगाव संघाकडून सुद्धा शुभम. 1 चेंडू आणि 5 धावा. अतितटीचा हा सामना. मुद्रे संघाने सामना विन केला तर राजेश माटे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका या ठिकाणी फसलाय. झेल होतोय धरणीला दान आणि 1 धावेवर समाधान मानून या ठिकाणी खामगाव केतन संघाचा होतोय विजय. धन्यवाद दोन्ही संघाला.